नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 9 एप्रिल आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल जर आवक धरली तर 500-600 मध्ये होती, आवक कमी आज। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी काप सगळ्यांचा बाजारभाव सांगेले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि बाजारभावात थोडा आज बदल वाटलाय। आणि मित्रांनो, आपले 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे, तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। फक्त व्हिडिओ नका बघू, तर सबस्क्राइब पण करायचा प्रयत्न करा, लाईक करा व्हिडिओला। आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजारभाव कळतील, हलक्या भारी मालाचा भाव कळेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघाले ते तुम्हाला कळेल। तर भाव बघा, चला व्हिडिओ बघूया। बघू शकतो क्वालिटी 1151 झाली मित्रांनो। 1151 1151 रुपीज। कुठला आहे कांदा? दावतवाडीचा कांदा आहे। बियाणं कोणतं यायचं गाव? पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? घरची बघा करंजखेडची किती गेली? 751 बघू शकतो तुम्ही 751। हे शेतकरी आहे बा, त्यांचा पण फोटो घेऊन टाका। 751 कुठली गोल्टी? करंजखेड 751 751 रुपीज। दादा बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे। बघू शकतो तुम्ही क्वालिटी, बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1000 रुपये। बघू शकतो तुम्ही 1000 रुपये जायले कंप्लीट 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? आंबापाडा। हां बरं। आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं, प्रसादचं बियाणं आहे। बघू शकतो तुम्ही। कधी काढलं होतं कांदा? 5-6 दिवस झाले। 5-6 दिवसाचा कांदा आहे, 1000 रुपये जायले। पुढं बघू, हे कोणाचं आहे? बघू शकतो क्वालिटी। हे काय भाव गेलं? 1321 जायले 1321 रुपीज। 1321 कुठला आहे कांदा? कोणता गाव? चिंचपाडा। बरं। आणि याचं बियाणं कोणतं होतं? कधी काढलं होतं कांदा? 4-5 दिवस। बरं, 4-5 दिवस झाले। पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? काय भाव गेली? 780 रुपये गोल्टी। बघू शकतो 780 780 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळनेर। आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं ठीक आहे, घरगुती का? हे काय भाव गेलं? आपलाच कांदा आहे का? हो, कांदा कोणाचा आहे? काय भाव गेला? 1314 रुपये 1314 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचपाडा। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? काय माहिती नाही। बरं, कधी काढला होता कांदा? कांदा बराच 10-12 दिवस निघाला। बरं, 10-12 दिवसाचा कांदा आहे। बघू शकतो। पुढं बघू काय भाव गेलं? 1100 1100 रुपीज। 1100 रुपये। बघू शकतो। कुठला आहे कांदा दादा? चिंचपाडा। आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे। चिंचपाड्याचा कांदा आहे। कधी काढला होता कांदा? 4-5 दिवस झाले। बरं, पुढं बघू काय भाव गेलं? 1285 बघ तुम्ही 1285 जायले 1285 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, साठाण्याचा कांदा आहे। आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे। कधी काढला कांदा? 15 दिवसाचा कांदा आहे। बघू शकतो। पुढं बघू काय भाव गेला? 1200 रुपये। बघू शकतो 1200 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, जवळके ना? आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। कधी काढलाय कांदा? 8-10 दिवस झाले। बरं, पुढं बघू पिंपळगाव कांदा मार्केट यूट्यूबला काय भाव गेला? 1200 जायले। बघू शकतो
55-60 साईज आहे. 1200 रुपये 1200. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 10 दिवस झाले ना. पुढं बघू. काय भाव गेलं? 1230. 1230 रुपीज. 1230 रुपये. कुठला आहे कांदा? जोपूळ. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. कधी काढला होता कांदा? 10-15 दिवस झाले. बर. पुढं बघू. काय भाव गेलो? 1212. 1252. 1252 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचपाडा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगा. कधी काढला कांदा? 6 दिवस झाले. बरं. 1290 जायले. 1290 रुपीज. कुठला हो कांदा? सुरजामा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं, घरगुती बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 1 महिना झालाय. बरं, 1 महिन्याचा कांदा आहे. बघू शकता तुम्ही. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1251. 1251 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकापूर. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. सुकापूरचा कांदा आहे. बघू शकतो क्वालिटी. कधी काढला कांदा? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. बरं. पुढं बघू. काय भाव गेला दादा? काऊ काय भाव झालं? क्वालिटी बघू शकतो कांद्याची. काय भाव गेलं काका? काय भाव गेलं? 1230. अच्छा, तुम्ही गाईड. 1230 रुपये जायले. बघू शकतो. 1230 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? महिना झाला. बरं, ठीक आहे. पुढं बघू. या ना इकडं. काय भाव गेले? 1125. बघू शकता तुम्ही. मीडियम साईज मोठा माल मिक्स आहे. 1125. 1125 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकेना. आणि बियाणं कोणतं होतं याचं? कंपनीचं बियाणं आहे. बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? 1225. बघू शकतो तुम्ही. 1225. 1225 रुपीज. कुठला आहे कांदा? सटाणा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? पंचगंगाचं बियाणं आहे. कधी काढलं कांदा? 10-12 दिवस झाले. पंचगंगाचं बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 झाले. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. बरं. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1280. 1280 झाले. 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? शिवर. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं. कधी काढला कांदा? 15 दिवस झाले. बरं, 15 दिवसाचा कांदा आहे. बघू शकतो. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. साईज 60-65 साईज आहे. डायरेक्ट गोळा माल आहे. काय भाव गेलो? 1352. 1352 जायले. 1352 रुपीज. कुठला आहे कांदा? मनमाड. आणि बियाणं कोणतं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे. मनमाडचा कांदा आहे. बघू. कधी काढला कांदा? 15 दिवस झाले. बर. गोळा माली. पुढं बघू. गोल्टी कोणाची? काय भाव गेली? 700 रुपये. 700 रुपये गोल्टी जायली. 700 रुपीज. 700 रुपये. 700 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकेना. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं, सुकेनाचा कांदा आहे. कधी काढली होती गोल्टी? परवाच्या दिवशी. 2 दिवस झाले. बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? 1200 रुपये. बघ सर तुम्ही. 1200 रुपये जाईल. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? मोहनी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं. कधी काढला कांदा?
परवाच्या दिवशी काढला बेलाचं बियाणं क्वालिटी बघतो तुम्ही कांदे बेलाचं बियाणं आहे 2 दिवस झाले कांदा काढायला पुढं बघू काय भाव गेला 1100 रुपये 1100 रुपये बघू शकता तुम्ही 1100 रुपीज कुठला कांदा मोवाडी आणि बियाणं कोणतं होतं याचं बरं मोवाडीचा कांदा बघू शकतो पुढं बघू काय भाव गेली गोल्टी 800 रुपये 800 रुपीज 800 रुपये जाईल गोल्टी बघू शकतो कुठला आहे कांदा वडाळी बोई आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं घरगुती बियाणे कधी काढला कांदा महिना झाला ना बरं ओके वाळेल गोल्टी बघू शकतो महिना झालाय पुढं बघू काय भाव गेलं 1200 रुपये 1200 रुपीज 1200 कुठला आहे कांदा तळवाडी दिगर बरं तळवाडी दिगर आणि याचं बियाणं कोणतं होतं सिद्धांत बरं सिद्धांतचं बियाणं आहे बघू शकतो तुम्ही कधी काढला होता कांदा महिना झाला बरं पुढं बघू काय भाव गेली गोल्टी 700 रुपये 700 रुपीज 700 रुपये कुठली गोल्टी खडक ओजार आणि बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे खडक ओजारचा कांदा आहे बघ शकतो कधी काढली होती गोल्टी 8 एक दिवसाची गोल्टी ना बरं शेजारची गाडी काय भाव गेली 1270 रुपये जाईल 1270 रुपीज पुढं बघू काय भाव गेले लाल कांदा 1080 लाल कांदा आहे बघ शकतो 1080 1080 रुपीज किती बाकी अजून लाल कांदा एक गाडी अजून आहे का बरं आणि कुठले कांदा शिरसाने ये गोल्टी काय भाव गेली 500 रुपये गोल्टी बघ शकतो 500 रुपये गोल्टी 500 रुपीज बरं बियाणं कोणतं होतं याचं उन्हाळ कांदा आहे का नाही आहे ना चालू झालंय का बरं पुढं बघ लाईनीचा शेवटचा ना घे काय भाव गेलं 1211 1211 रुपीज कुठला आहे कांदा बयळ आणि बियाणं कोणतं होतं त्याचं बरं घरगुती बियाणं आहे बयळाचा कांदा आहे पुढं बघू